दोडक्याची भाजी आरोग्यासाठी उत्तम, पचायला हलकी आणि चविष्ट असते. अनेकदा न आवडणारी ही भाजी योग्य पद्धतीने बनवल्यास घरच्यांची लाडकी बनते. कमी फॅट, जास्त चव आणि पौष्टिकतेचा खजिना ही दोडक्याच्या भाजीची खरी ओळख आहे. तर मंडळी, आज मी बनवली होती दोडका डाळ. कमी मसाल्यात जास्त चव, साधी आणि सोपी दोडक्याची ही भाजी घरच्यांनासुद्धा फार आवडली. म्हणून म्हटलं ही रेसिपी आहे ना तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. आणि बहुतेक जणांना दोडका फारसा काही आवडत नाही आहे आणि आपण आहे ना नेहमीप्रमाणे एकच पद्धत जर का वापरली ना तर मग दोडका खायचाच बंद करतील. यासाठी कधी कधी दोडका डाळ बनवायचं, तर कधी शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी बनवली ना तर थोडंफार वेगळं काहीतरी म्हणून खायची इच्छा होते. तर यासाठी भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे छान असे फुलले गेले की यामध्ये लसूण टाकलेला आहे ठेचून. यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे. कांदा आहे ना अगदी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आहे ना परतून घेऊया तेलामध्ये. लगेचच ॲड केलेली आहे कढीपत्त्याची पानं. तीसुद्धा एखाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि ते सुद्धा एकच टोमॅटोचा वापर इथे मी केलेला आहे. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की इथे टाकते मी घरगुती लाल तिखट आणि तेही 1 मोठा चमचा टाकते. कारण थोडंसं झणझणीत झालं ना की आणखीन 2 घास जास्त जातात यासाठी. आता यामध्ये टाकूया थोडंसं पाणी, जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि जो मसाला आपण टाकलेला आहे ना तो सुद्धा परत एकदा छान असा शिजला जावा यासाठी. आता यामध्ये टाकूया दोडका, जो की मी अगोदरच चिरून घेतलेला आहे. खूप काहीसा बारीकसुद्धा चिरलेला नाही आहे आणि खूप काहीसा मोठासुद्धा नाही आहे. तर अगदी मीडियम साईजमध्ये हा जो दोडका आहे ना तो मी चिरून घेतलेला आहे. साधारणतः हा जो दोडका आहे ना तो अगदी पावशेर इतका आहे बरं का. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकूया मसूरची डाळ, जे की स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. जर तुम्हाला मसूरची डाळ यामध्ये आवडत नसेल ना तर तुम्ही अदर दुसरी कुठलीही डाळ आहे ना ती वापरू शकता. जसे की हरभरा डाळ, मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ. त्यानेसुद्धा आहे ना खूप छान अशी चव येते. तर अगदी शिजेल इथपर्यंत यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाट पाहिलेली आहे. यानंतर झाकण खोलून पाहूया. बघू शकता दोडका किंवा मसूरची डाळ खूप छान अशी मऊसूत शिजली गेलेली आहे. आणि सर्वात शेवटी यावरती टाकूया खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. ही दोडका डाळ आहे ना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता. मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. रोजच्या आहारात आहे ना दोडका यकृतासाठी आणि आरोग्यासाठी खूप उत्तम मानला जातो. त्यामुळं मला तर वाटते दोडक्याची भाजी आहे ना आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आणि अगदी तुम्हाला जवळून दाखवते. दिसते ना कमाल असं. जेवढं भारी दिसते ना खायलासुद्धा तितकंच कमाल होतं. ज्वारीच्या भाकरीसोबत आहे ना ही दोडका डाळ अप्रतिम लागत होती. चव मात्र नेक्स्ट लेवलची होती. न आवडणारा दोडका जर का तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तेव्हा ताट आहे ना चाटून पुसून खाल्लं जातं खरंच. तर मग वाट कशाची बघताय, करून पहा आजच ही रेसिपी. आवडल्यास एक लाईक नक्की करा.